आजी, मी आता ढोकळा बनवणार आहे. होय, आज पण कोण येणार आहे का? कोणी नाही येणार. मला एक सांगा, त्या दिवशी ढोकळा बनवलेला कसा झाला होता? लय भारी झालेला, मला तर लय आवडलं. पण का ग? हो ना, छान झालता ना. पण कमेंट मध्ये बघा ना, सगळ्यांना वाटतं की पाणी जास्त झालं. सगळ्यांनी कमेंट पाठवले की पाणी एवढं टाकतात का म्हणून. होय, अगं मग त्यांना ढोकळा कसा बनवायचा ते माहिती नसेल म्हणून पाठवले. हो, म्हणूनच आता मी ढोकळ्याची रेसिपी दाखवणार आहे. आणि कमेंट पण आलेत ना रेसिपी दाखवा म्हणून. हो का? मग बरं बनव. आज तुमच्यामुळे मला परत ढोकळा खायला भेटतंय. तर ढोकळ्याच्या रेसिपीसाठी मी साहित्य काय काय घेतले ते बघा. तर 1 वाटी बेसन पीठ, राई, लिंबूचा रस, कोथिंबीर, इनोचं पॅकेट आणि कापलेल्या मिरच्या, साखर, मीठ आणि पाणी एवढं साहित्य लागणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करू. तर अशा प्रकारे ढोकळा कापून झाल्यानंतर त्यावरती हे पाणी टाकायचं आहे. या पाण्याशिवाय मजाच येत नाही. हे पाणी खूप चटपटीत आणि छान लागतं. या पाण्याविषयी सगळेजण बोलत होते खूप झालंय, पण हे जास्त होत नाही, त्यामध्ये मुरून जातं. हे बघा मी अशा प्रकारे टाकते सगळीकडे. आणि या प्लेटमध्ये जे साईडला पाणी असतं ना तेही 1-2 मिनिटांमध्ये मुरून जातं मध्ये आणि ढोकळ्यांना टेस्ट खूप छान येते. तर बघा मी अशा प्रकारे सगळं पाणी त्यात टाकत आहे आणि ते सगळं काही त्याच्यामध्ये जिरपून जातं.
तुम्हाला असं वाटतं की पाणी खूप जास्त होतं, पण होत नाही पाणी त्याच्यामध्ये जास्त. तुम्ही एकदा ट्राय करूनच बघा. हे बघा साईडला दिसते ना, तुम्हाला हे पाणी वाटत होतं की जास्त झालंय, पण नाही होत. हे 2 मिनिटांमध्ये सगळं काही त्याच्यामध्ये मुरून जातं. आजी, ढोकळा तयार आहे. बघा टेस्ट कशी झाली. मस्त. छान झाली ना. बघा कसा झाला ढोकळा. पाणी जेवढं टाकलेलं सगळं सुकून घेतलेलं आहे, जरा सुद्धा नाहीये बघा. आणि तुम्ही बोलताय पाणी खूप जास्त झालंय. पाणी अजिबात जास्त होत नाही, त्याच्यामध्ये सगळं झिरपून जातं पाणी. ट्राय करून बघा तुम्ही पण ही रेसिपी. एक नंबर झालंय.